नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे आलेलो आहे। दहिवडी येथे संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे। तर कोणकोणते कार्यक्रम या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत वैभव काटकर। आज संत गाडगे बाबा यांची 67वी पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ही मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते। दरवर्षी आमच्या तालुक्यामध्ये सकल परीट बांधवांच्या मदतीनं जवळजवळ 7 वर्ष झालं ही पुण्यतिथी साजरा केली जाते। या अगोदर गावागावामध्ये ही पुण्यतिथी साजरा केली जात होती, मात्र 7 वर्षापासून ही पुण्यतिथी तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण मान तालुक्यातील परीट बांधव एकत्र येऊन साजरा करतायत। या पुण्यतिथी निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। यामधील पहिलं कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे स्वच्छता। संत गाडगे बाबा यांनी जो स्वच्छतेचा मंत्र संपूर्ण भारताला दिलेला आहे, जगाला दिलेला आहे, तोच मंत्र आत्मसात करण्यासाठी सुरुवातीला सकाळी 6:30 वाजता मंदिर परिसर आणि रस्त्यावर स्वच्छता करण्यात आली। यानंतर दुसरा कार्यक्रम आयोजन केलं होतं ते म्हणजे रक्तदानाचं। या ठिकाणी गेले 4 वर्ष झालं रक्तदान शिबिर पुण्यतिथी निमित्त साजरा केलं जाते आणि या रक्तदान शिबिरामध्ये चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय। मागच्या वेळेस जवळजवळ 63 ते 64 जणांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला होता। या वर्षी देखील मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजन केले जाते। त्याचबरोबर सकाळी 10 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्या ठिकाणी स्वामी समर्थ महामंडळाचं कीर्तन मंडळ या ठिकाणी आलेलं होतं। त्यांनी सुद्धा भजनी मंडळामार्फत चांगल्या पद्धतीने भजन सादर केलं। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या व्यावसायिकांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि पुण्यतिथी निमित्त संत गाडगे बाबा यांना आदरांजली वाहिली। यानंतर महाप्रसादाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये परीट बांधवांनीच नव्हे तर वेगवेगळ्या जाती धर्मातील सर्व लोकांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ते श्री अंकुश भाऊ गोरे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचं परीट समाज बांधवाकडून स्वागत होते। त्यांनी या ठिकाणी पुढे यावं मी विनंती करतो की टाळ्यावरून त्यांचं स्वागत करायचं आणि सध्याचे नगरसेवक माननीय तानाजी जाधव
त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांनी स्वागत स्वीकारावं विनंती करतो. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरसेविका, शिवसेना नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय शेखरबाबू यांच्या भगिनी आणि देवळी नगर पंचायतच्या नगरसेविका सुरेखाताई पकाळे मॅडम मी विनंती करतो त्यांच्या या ठिकाणी कुंडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी स्वागत समाजाच्या वतीनं स्वागत सन्मानाचा छोटासा सत्कार स्वीकारला. कार्यालयातून त्यांचा सत्कार करण्यात यावा. याचा या ठिकाणी सत्कार करण्यात यावा. ओळख आहे कुणाला? मी कोण आहे? कुणासाठी मी सगळं काही करत आहे? तर आज आपण त्या स्वच्छतेला जाणून घेतली की खरी स्वच्छता काय आहे. आज आपण त्यांना फुलं अर्पण केली, बरोबर? फुल म्हणजे काय? पवित्रतेचं प्रतीक आहे. फक्त आपण फुलं अर्पण केली म्हणजे त्यांना आपण श्रद्धांजली दिली असं आहे का? नाही. आपण खऱ्या अर्थाने स्वतः फुल बनलं पाहिजे. ही आंतरिक स्वच्छता कशाची स्वच्छता आहे? तर सहजच म्हटलं जातं मनाची स्वच्छता. मन म्हणजे काय आहे? मन तुम्ही बघितलंय का? बघितलंय? कुणाला दिसलेलं आहे? नाही. पण लक्षात घ्या, मनाची स्वच्छता आज खूप गरजेची आहे. आज आपण आपल्या घराला स्वच्छ ठेवतो. आपलं आज मन स्वच्छ आहे म्हणून आपण त्या घराला स्वच्छ ठेवतो, बरोबर? तर आताच दिवाळीचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली. दिवाळीमध्ये काय केलं? घर झाडून काढतो, सगळं घर एकदम टकाटक स्वच्छ केलो. कारण का? श्री लक्ष्मीचं आव्हान होणार आहे, बरोबर ना? सेम तसंच मला काय करायचंय? माझ्या मनाची स्वच्छता करायची, मला आंतरिक स्वच्छता करायची. का करायची? कारण गाडगे महाराजांनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला आणि दरवर्षी आपण त्यांची जन्मतिथी असू दे किंवा पुण्यतिथी असू दे आपण साजरी करतो. का? कारण त्यांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे त्याला तरोताजा करावे, एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये यावी. आणि आज मनामध्ये आपल्या अस्वच्छता आहे आणि 100% आहे. विचार करा, दिवसभरामध्ये किती सकारात्मक विचार तुम्ही करताय, किती करताय, आणि नकारात्मक विचार किती करताय. जर मनामध्ये आज अस्वच्छता कोणती असेल तर ती नकारात्मक विचार आहे. आणि नकारात्मक विचार म्हणजे काय? निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी मला माझ्या जीवनाचा ऱ्हास करते. आणि आज प्रत्येकाच्या घरामध्ये एक विषयाची बॉटल आहे की नाही? रिॲक्ट कशी करणार? निगेटिव्हच. मी इथून पांढरा बॉल तुमच्याकडे टाकलाय, तुम्ही मला लाल बॉल देणार का? देणार नाही. तुम्ही पण माझ्याकडे पांढरा बॉलच टाकणार, बरोबर ना? एक नेहमी लक्षात
नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे आलेलो आहे. आपण पाहत आहात की श्री संत गाडगे बाबांची जयंती आज विविध प्रमाणे साजरी करण्यात आलेली आहे. तर कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते? Thank you.